अभिषेक मनु सिंघवी यांनी आणखीन एक दावा केला आपल्या युक्तिवादाच्या दरम्यान। हे सर्व पक्षांतराच्या तारखेशी संबंधित आहे। जे काही घडलेलं आहे ते 21 जून पासून पूर्वलक्षीपणे लागू होईल आणि विषारी झाडाची फळं चवदार असू शकत नाहीत असं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे अभिषेक मनु सिंघवी यांनी। खरं पक्ष असल्याचं इलेक्शन कमिशनकडून जाहीरनामा मागून सर्व कायदेशीर करण्याचा प्रयत्न केला जातोय असा सुद्धा दावा अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून केला जातोय। कारण शिंदे गटानं इलेक्शन कमिशनकडे दाद मागितलेली होती, तिकडे ते गेलेले होते आणि त्या माध्यमातून गेम प्लॅन म्हणजे केवळ महाराष्ट्रात सरकार चालवणं नाही तर इलेक्शन कमिशनच्या कडून काही आदेश मिळवून सध्याच्या कार्यवाहीला विलंब करून कायदेशीरपणा मिळवणं हा डाव असल्याचा सुद्धा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून करण्यात आलेला आहे। एक मोठं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे। विषारी झाडाची फळं चवदार असू शकत नाहीत असं म्हणत त्यांनी पक्षांतर बंदी कायद्यातून वाचण्यासाठी म्हणून ज्या प्रकारचा गेम प्लॅन केला जातोय तो गेम प्लॅन आहे हे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न आता त्यांनी केलाय। आणि या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचं स्टेटमेंट सरन्यायाधीशांनी केलंय। जी काही कृती किंवा उदाहरणं घेतली गेली आहेत आणि जर ती बेकायदेशीर घोषित केली गेली तर सर्व काही पुन्हा संबंधित होईल। त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची भूमिका काय असू शकते हा सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केलेला आहे। तर सिंघवींनी त्यावर उत्तर दिले आहे अधिकार क्षेत्रात ते इलेक्शन कमिशनला शक्य नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल निर्णय घ्यावा असं कदाचित त्यांचं म्हणणं आहे। अभिषेक मनु सिंघवी पुढे असं म्हणतात की बंडखोरांनी दुसऱ्या पक्षात विलीन होणं हा एकमेव पर्याय आहे। पक्षांतर बंदी कायदा धाब्यावर बसवला गेलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे। अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून सध्या युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये केला जातोय आणि त्या युक्तिवादाच्या दरम्यान सरन्यायाधीशांनी एक महत्त्वाचा प्रश्न त्यांना विचारला। जी काही कृती किंवा उदाहरणं घेतली गेली आहेत आणि जर ती बेकायदेशीर घोषित केली गेली तर सर्व काही पुन्हा संबंधित होईल। त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची भूमिका काय असू शकते असा सवाल तेव्हा सरन्यायाधीशांनी जेव्हा विचारलाय तेव्हा सिंघवींनी सांगितलंय की अधिकार क्षेत्रात ते इलेक्शन कमिशनच्या शक्य नाहीये, ते करू शकत नाहीयेत, त्यामुळे अप्रत्यक्षरित्या ते असं सांगतायत की तुम्ही हे करा। आता त्यांचा युक्तिवाद थांबलेला आहे, अभिषेक मनु सिंघवींचा युक्तिवाद संपलेला आहे। जाताना ते असं म्हणाले की 21 जून पासून प्रलंबित असलेल्या आमच्या तक्रारीवर सभापतींनी बोटही हलवलेला नाही, परंतु सभापती यांच्या तक्रारीवर तत्परतेने कारवाई केली जाते। अपात्रतेचा निर्णय घेणारा सभापती पूर्व नियोजित निकालापेक्षा वाईट आहे। आता हरीश साळवे जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद संपल्याच्या नंतर आता हरीश साळवे हे युक्तिवादाला उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी आता युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे। तर जोरदार असा हा युक्तिवाद दोन वकिलांनी केला, अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आणि कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल यांनी एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्टपणे मांडला की ही पूर्णपणे जी कृती केली गेलेली आहे ती कृती बेकायदेशीर आहे, हे सरकार बेकायदेशीर आहे। आणि दुसऱ्या बाजूला अभिषेक मनु सिंघवींनी हे सांगितलेलं आहे की ही जर कृती अशाच पद्धतीने राहिली इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून काहीतरी आपल्याला दिलासा मिळेल आणि मग आपला हा जो गेम प्लॅन यशस्वी होईल असं वाटतंय, तर ते होऊ दिलं जाऊ नये असं अभिषेक मनु सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। या सगळ्यावर आता हरीश साळवे एकनाथ शिंदे यांच्याकडून सबमिशन सुरू करतायत, आपली बाजू म्हणतायत। ज्येष्ठ वकील आहेत ॲडव्होकेट हरीश साळवे असं म्हणतात की पक्षांतर विरोधी कायदा हे त्यांच्या सदस्यांना कुलूप लावण्यासाठी संख्या गमावलेल्या नेत्यांसाठी शस्त्र नाहीये। बघा हरीश साळवेंचा हा युक्तिवाद सुरू झालेला आहे। युक्तिवादाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेला आहे जो युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला होता पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भातला, त्याच युक्तिवादाच्या संदर्भात आता ते असं म्हणतात की पक्षांतर विरोधी कायदा हे त्यांच्या सदस्यांना कुलूप लावण्यासाठी संख्या गमावलेल्या नेत्यांसाठी शस्त्र नाही। पुन्हा गेल्या सुनावणीमध्ये सुद्धा हा मुद्दा होता की ही संख्या गमावलेली आहे आणि जे स्वातंत्र्य असतं आपला नेता निवडण्याचं ते स्वातंत्र्य त्यांचं काढून घेता कामा नये। कुलूप लावण्यासाठी सदस्यांना हे संख्या गमावलेल्या नेत्यांसाठी शस्त्र असू शकत नाही पक्षांतर विरोधी कायदा। हरीश साळवे पुढे असं म्हणतात पक्षांतराचा कायदा लागू होत नाही। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, पक्षांतर बंदी कायदा हा पक्ष सोडलेल्यांना लागू होतो, ज्यांनी पक्ष सोडलेला नाही त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही असा दावा त्यांनी केलेला आहे। साळवे पुढे असं सुद्धा म्हणतात की जेव्हा तुम्ही तुमचा राजकीय पक्ष सोडता तेव्हा पक्षांतर विरोधी कायद्याचा मूळ आधार असतो, कोणालाही अपात्रता आढळली नाही याच्यामध्ये।
त्यामुळे यांनी पक्ष सोडलेला नाही, पक्षाच्या नेत्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवलेला आहे, आपला नेता त्यांनी बदललेला आहे। त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर्गत राहून पक्षांतर्गत बंदी कायदा लागू होत नाही, हा जो युक्तिवाद केला जातोय, हा युक्तिवाद सध्या ॲडव्होकेट हरीश साळवे यांच्याकडून केला जातोय आणि अतिशय महत्त्वाचा हा सगळा युक्तिवाद आहे। आणि त्यांच्या युक्तिवादाचा बेसच मुळात हा आहे की त्यांनी पक्ष सोडलेला नाही, मुळात त्यांनी पक्ष सोडलेला नसल्यामुळे त्यांच्यावरती पक्षांतर विरोधी कायदा लागू करावा ही जी कपिल सिब्बल यांची मागणी होती, त्या मागणीला छेद देण्याचा किंवा तो मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न हरीश साळवे यांच्या माध्यमातून केला जातोय। हरीश साळवे पुढे असं म्हणतायत, जेव्हा तुम्ही तुमचा राजकीय पक्ष सोडता तेव्हाच पक्षांतर विरोधी कायद्याचा मूळ आधार तुमच्याकडे असतो, तुम्हाला अपात्रता याच्यामध्ये कुठे दिसलेली नाहीये। आणि या सगळ्याच्या बद्दल जो मुद्दा उपस्थित केला गेला की यांनी पक्षाच्या विरोधात व्हीपच्या विरोधात जाऊन कृती केलेली आहे, पक्षाला आव्हान दिलेलं आहे, हे जे मुद्दे कपिल सिब्बल यांच्याकडून सातत्याने मांडले गेले त्यांच्या युक्तिवादाच्या दरम्यान, हे सगळे मुद्दे खोडून काढण्याचं काम हे हरीश साळवे यांच्या माध्यमातून सध्या केलं जात आहे। सुप्रीम कोर्टाच्या समोर ही सगळी सुनावणी सुरू आहे आणि दोन्ही बाजूंनी जोरदार असा युक्तिवाद केला जातोय। त्या युक्तिवादाचं लाईव्ह प्रक्षेपण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। काय नेमका युक्तिवाद दोन्ही बाजूंनी केला जातोय, आतापर्यंत नेमकं काय घडलं हे तुमच्यापर्यंत अगदी थोडक्यात सांगतो। सुरुवात या सगळ्या सुनावणीची झाली ती म्हणजे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर कपिल सिब्बल यांनी 16 आमदारांची संपूर्ण कृती ही पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंतर्गत येते, त्यांनी बेकायदेशीर काम केलेलं आहे, त्यानंतर हे सरकार बेकायदेशीर आहे, मुख्यमंत्री बेकायदेशीर, अध्यक्ष बेकायदेशीर आहे, त्यांनी घेतलेले निर्णय बेकायदेशीर आहेत असं म्हणत हे सगळं बेकायदेशीर ठरवण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। पण दुसरा मुद्दा अभिषेक मनु सिंघवींनी मांडलेला आहे की यांच्या पुढे पर्याय आहे की विलीन होणं कुठल्या तरी पक्षामध्ये जाऊन, पण तो मुद्दा घेतला जात नाही, त्याचा विचार केला जात नाही, पक्षांतर विरोधी कारवाईला सामोरं जायला हे तयार आहेत, पण हे दुसऱ्या पक्षात विलीन होत नाहीत असं म्हणत अभिषेक मनु सिंघवी यांनी जो गेम प्लॅन आहे तो गेम प्लॅन सांगण्याचा प्रयत्न केला। त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठेतरी दिलासा मिळवण्याचा प्रयत्न या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिसतोय आणि सुप्रीम कोर्टाने याला कुठेतरी निर्बंध घातले पाहिजे, सुप्रीम कोर्टाने हे ठरवलं पाहिजे की या संदर्भात नेमकं काय करायचं आहे। हरीश साळवे यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे आणि या युक्तिवादामध्ये हरीश साळवे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पक्षाच्या अंतर्गत जर तुम्ही एखादी भूमिका घेतलेली असेल, तुम्ही पक्ष सोडलेला नसेल तर तुम्ही पक्षांतर्गत विरोधी कायदा पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याच्या अंतर्गत तुमच्यावर कारवाई होऊ शकत नाहीये, तुम्ही पक्षात राहून ही सगळी भूमिका म्हणताय। मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर समाधानी नसलेले आणि बदल घडवणारे आमदार मोठ्या संख्येने असतील तर नेतृत्वाची नवी स्पर्धा असावी, ते म्हणू शकत नाहीत का, असा सुद्धा सवाल हरीश साळवे यांनी विचारला। हरीश साळवे यांच्याकडून पहिला मुद्दा मांडला गेला जे म्हणजे पक्षात राहून ते त्यांनी भूमिका बदलली, त्यांचा नेता त्यांनी बदललेला आहे, राजकीय पक्ष कुठलाही राजकीय पक्ष त्यांच्या या सदस्यांना ज्यांच्याकडे संख्या नाहीये अशा लोकांना ते कुलूप बंद करू शकत नाहीयेत, हा सुद्धा मुद्दा त्यांनी मांडला। आणि त्याचबरोबर आता ते पुढे असं म्हणतायत की मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर समाधानी नसलेले आणि बदल घडवणारे आमदार मोठ्या संख्येने असतील तर नेतृत्वाची नवी स्पर्धा असावी, असं ते का म्हणू शकत नाहीत, त्यांना तो प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये का, हा सवाल सुद्धा हरीश साळवे यांच्याकडून विचारला जातोय। हरीश साळवे यांचा आतापर्यंतचा सगळा युक्तिवाद जर बघितला तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर जी कारवाई केली जाते जावी अशी मागणी केली जाते त्याच्यात ते बसत नाहीयेत। पुन्हा प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। हरीश साळवेंच्या युक्तिवादाबद्दल काय म्हणाल तुम्ही? आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते आणि ज्या पद्धतीने घडामोडी सुरू आहे या घडामोडीने बघितलं तर हरीश साळवे जे युक्तिवाद करतात त्यामध्ये अनेक महत्वाच्या उल्लेख करतात, महत्वाच्या मुद्द्यांचा तरतुदीचा उल्लेख करतात। साळवे यांनी स्पष्ट केलं की जर पक्षांतर कायदा लागू आहे तर अशा वेळी पार्टी सोडणारे लोक जे आहे त्याला कोणी अयोग्य ठरवण्याचे अधिकार हे त्या पक्षाला नसतं आणि जर मीटिंग अटेंड केली नाही तर ते अयोग्यता होऊ शकत नाही, किंवा सोबतच त्यांनी असंही म्हटलंय की व्हीप फक्त हा सभागृहासाठी असतो, पार्टीच्या सभागृहाच्या बाहेर व्हीप लागू होत नाही, हे अतिशय महत्वाचं आहे। म्हणजे त्यांनी स्पष्ट केलं आहे की जर सर्व आमदार
गुवाहाटीला गेले असेल, सुरतला गेले असेल, अशा वेळ तुम्ही त्यांना व्हीप बजावता आणि त्यांना सांगता की बैठकीला हजर राहा, अशा वेळ व्हीप लागू होत नाही. विधानसभेअंतर्गत जे कामकाज असेल तिथेच व्हीप लागू होतो, असा साल्वे यांनी दावा केला आहे. आणि अशा वेळीच पक्षांतर कायदा लागू होऊ शकतो. आतापर्यंत कुठल्याही आमदाराने किंवा कुठल्याही खासदाराने अजूनही पक्ष सोडला नाही, त्यामुळे ते अजूनही शिवसेनेत आहे. तो वेगळा गट होऊ शकतो, पण आणि त्यांनी हे स्पष्ट केलं की जर पक्षांतर्गत वाद असेल तर ते पक्षांतर्गत वाद आहे, त्याला